जीवनामध्ये जे काय होतं ते चांगल्यासाठीच होत असतं. ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणून मी तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगतो. एक छोटस गाव असतं. त्या गावामध्ये राजा राहत असतात. राजा आहे म्हटल्यानंतर प्रधानजी देखील आले. राजाला शिकारी करण्याचा खूप वेळ होता. एके दिवशी राजा त्या प्रधानजींना घेऊन शिकारीला जातात. शिकारीला गेल्यानंतर राजाच्या समोर एक हरण येतं. हरण आल्यानंतर राजा आपला धनुष्यबाण काढतात. त्या हरणावरती नेम लावतात. हरणावरती नेम लावल्यानंतर बाण सोडताना चुकून राजाचा अंगठा तुटला जातो. अंगठा तुटल्यानंतर राजा प्रधानजीला सांगतात की प्रधानजी, माझा अंगठा तुटलाय. त्यावर प्रधानजींचं उत्तर येतं की राजा, जे काय होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. शेवटी राजा आहेत ते चिडतात, माझा अंगठा तुटलाय हे काय चांगल्यासाठी झाले. त्यावर प्रधानजींचं पुन्हा उत्तर येतं की राजा, जे काय होतं ना ते खरंच चांगल्यासाठी होत असतं. राजा चिडतात, संतापतात. राजा आपल्या डोक्यामध्ये प्लॅनिंग चालू असतो की आता ह्या प्रधानजींचं काहीतरी केलं पाहिजे. परत आपल्या महालाकडे जाताना रस्त्यामध्ये एक विहीर लागते. राजा नाटक करतात की प्रधानजी, मला खूप तहान लागली, त्या विहिरीतून मला पाणी आणून द्या. जसे प्रधानजी त्या विहिरीजवळ जातात पाणी आणण्यासाठी, राजा त्या प्रधानजींना विहिरीमध्ये ढकलून देतात. प्रधानजी खूप बोलतात, वाचवा वाचवा वाचवा, पण राजा काय वाचवत नाही. त्यानंतर राजा रस्त्याने चालू लागतात. आदिवासी लोक येतात. आदिवासी लोक राजाला पकडून घेऊन जातात. आता आदिवासी लोकांचा राजा येतो. तो त्या राजाची बळी चढवायची असते म्हणून राजाला पकडलेला असतो. बळी चढवताना आदिवासी लोकांचा राजा बघतो की ह्याचा तर अंगठा तुटलेला आहे आणि त्यांना बळी देण्यासाठी पूर्ण मानव देह पाहिजे असतो. केवळ आणि केवळ राजाचा अंगठा तुटलेला असल्यामुळे राजाला ते सोडून देतात. सोडल्यानंतर राजाला प्रथमतः प्रधानजी आठवतात. लवकर लवकर जाऊन त्या प्रधानजींना त्या विहिरीतून काढतात आणि प्रधानजींना आपली सगळी स्टोरी सांगतात. सांगितल्यानंतर प्रधानजींची माफी मागतात आणि प्रधानजींना बोलतात की मी तुला उगाच विहिरीत टाकलं. त्यावर प्रधानजींचं उत्तर येतं की राजा, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. तुम्ही बरं झालं मला विहिरीत ढकललं. त्यावर राजा बोलतात, मी तुला विहिरीत ढकललं ह्याच्यात चांगलं काय झालं. तर त्यावर प्रधानजींचं खूप सुंदर उत्तर येतं. प्रधानजी बोलतात, राजा, अगर तुम्ही मला विहिरीत ढकललं नसतं तर तुमचा तर अंगठा तुटलाय म्हणून त्यांनी तुम्हाला सोडून दिलं, पण माझ्या तर शरीराचा असा कुठलाच अवयव तुटलेला नाही. मग तुम्ही मला विहिरीत ढकललं नसतं तर त्यांनी तुम्हाला सोडलं असतं आणि मला बळी चढवलं असतं. मोरल ऑफ द स्टोरी सांगण्याचा भावार्थ फक्त एवढाच आहे की जीवनामध्ये जे काय होत असतं ना ते चांगल्यासाठीच होत असतं, पण त्यावेळेस ते आपल्याला कळत नसतं. काय वाटतं, बरोबर ना?